अभिषेक अभिषेक का हो गया क्या खाना? खा रहेगा? एक मैच के लिए कोई स्कोरिंग करो यार प्लीज, कोई आए और वॉलंटियर करे यार स्कोरिंग के लिए। हार्ड लक, वेरी हार्ड लक टू प्रभा, जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया सेमीफाइनल में, अंत तक लड़े, मैच को जिंदा रखा। अमोल के जो कैचेस थे काफी ब्रिलियंट कैचेस थे, जिन्होंने मैच का रुख एक बार प्रभा की तरफ मोड़ दिया था, बट अनफॉर्चुनेट जीत जो चैंपियंस की हुई है। वो अगर एक्सपेक्ट करते हो क्रिकेट ही नहीं खेलना चाहिए। अरे बाबा दूसरा मैच चालू करने का है कि नहीं, क्या है? और इसी बीच एक इनाम की घोषणा होते हुए हार्दिक श्रीवास्तव के लिए 501 रुपए का इनाम सुभाष मते की तरफ से फॉर हैट्रिक। हार्दिक 501 में से 1 रुपया हमें। हाँ कौन है? नहीं नहीं अंपायरिंग ना, नहीं नहीं अंपायरिंग नहीं, कोई मैच ऐसा है सब किती देऊ? पागल हो जाएंगे, एक बिर्याणी दे ना. इसीलिए नहीं अंपायरिंग नहीं करूंगा। आहे, आहे. थांबा ना, घ्या ना. आहे? हा, ठीक आहे. हे भेटली सुद्धा. हे चावी दे ना. हा? थांब आता गेली. और मैच में जो ब्रेक चल रहा है
तरफ से इनाम घोषित किया जा रहा है। विवेक सिंह के हर एक सिक्स पे 501 रुपए का इनाम। विवेक सिंह के हर एक सिक्स पर 501 रुपए का इनाम भाई नीरज सिंह। शर्मा जी जरा देखो आज के पीछे बॉलिंग की शुरुआत करेंगे करण थुमरे, खोनी के जाने माने ऑलराउंडर। और ये पहला गेंद करण थुमरे का कवर्स की दिशा में खेल दिया है। फील्डिंग बहुत ही अच्छी शैलेश की, उन्होंने गेंद को रोका और बहुत ही गंदा थ्रो शैलेश कुमार का। और इसी के साथ 2 रन। शैलेश का काफी खराब थ्रो था फील्डर का, लेकिन उसका खामियाजा भुगतना नहीं पड़ा, कोई रन अतिरिक्त नहीं गया। करण थोमरे अपनी अगली गेंद लेके तैयार, सामना करेंगे विवेक सिंह, जिनके हर एक छक्के पर 501 रुपए का इनाम नीरज सिंह ने रखा है। और भरपूर प्रहार करने की कोशिश की थी तेजी से, लेकिन 1 रन चुरा लिया। करण थोमरे अपनी अगली गेंद लेके, अप्पा साहब कमेंट्री बॉक्स की तरफ आए, आपको अमित याद कर रहे हैं। अप्पा साहब कमेंट्री बॉक्स की तरफ। धनराज स्ट्रेट खेल दिया है शॉट को, एकदम सेफ शॉट को खेल दिया है 2 रनों के लिए। शैलेश ने बढ़िया फील्डिंग की, बहुत दूर से भागते हुए आए तकरीबन 1 किलोमीटर, और उन्होंने बॉल को रुकाया और बॉलर की तरफ वापस। धनराज एड्रियाना के जाने माने बल्लेबाज, जो हार्ड हिटिंग के लिए जाने जाते हैं। और ये तगड़ा प्रहार करने की कोशिश की, बॉल हवा में गया है, करण थोमरे बॉल के नीचे, और ये कैच। डीजे को धनराज के रूप में उसकी भरपाई करने आ रहे हैं कैप्टन स्वयं जितेंद्र पांडे। कैप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट नाउ। करण अगली गेंद लेके तैयार टू द कैप्टन आइकॉन प्लेयर करण थोमरे। और पांडे जी ने मिड विकेट की तरफ करारा शॉट किया, बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पर, और कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। डॉट डॉट, बहुत ही बढ़िया क्षेत्र रक्षण मिड विकेट पे करण थोमरे। पांडे जी इस गेंद को आगे बढ़कर खेल देना चाहते थे, लेकिन बॉल जो है एकदम ब्लॉक होल में आ गया उनके, और डॉट बॉल सीधा विकेट कीपर अमोल कड़ाले के हाथ में। इसी तरह ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा है 5 रन 1 विकेट के नुकसान पे। अगला ओवर के लिए आ रहे हैं विनायक जो कि मानस और अशकान के काफी गहरे मित्र हैं। विनायक बॉलिंग मार्क पे तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। सामना करेंगे विवेक सिंह विनायक का। मानस विनायक का उत्साह बढ़ाते हुए कि पहली बॉल पे 6। विनायक की पहली गेंद और अंपायर का इशारा वाइड, 1 रन का इजाफा टीम में। अपनी दिशा से भटके और एक वाइड का रन बैटिंग को मिलता हुआ। विवेक सिंह इंतजार में है कि कौन सा बॉल उनके पट्टे में आ जाए और सीधा वो सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। विनायक
और ये डॉट बॉल, विनायक ने ये गेंद को बाहर की तरफ रखा, विवेक सिंह की रीच के बाहर, और ये डॉट बॉल हर एक डॉट बॉल बैट्समैन पे प्रेशर क्रिएट करेगी, जिससे विकेट आने का अंदेशा हो सकता है। करण तोमरे अपने एक्सपीरियंस से विनायक को गाइड करते हुए, विनायक अगली गेंद लेके तैयार, विवेक सिंह करेंगे सामना। और ये बॉल, और विवेक सिंह ने जोरदार फटका मारने की कोशिश की और ऊपर से निकल गया फील्डर के 4 रनों के लिए डीजे। विकेट के नुकसान पे विनायक अपनी अगली गेंद लेके तैयार, काफी अच्छी लय में नजर आ रहे विनायक। और ये बैट के नीचे का गेंद, विवेक सिंह जिस चीज के इंतजार में थे, विनायक ने वो गलती कर दी और ये लगा उस नुकसान 6 रनों के लिए। ऑलरेडी दिखाया जा चुका है और लगातार 3 6 पे और ये ऑफ साइड की गेंद कवर्स के ऊपर से खेल दिया गया। बॉल जा रही है सीमा रेखा के बाहर, शैलेश ने भरपूर कोशिश की लेकिन बॉल तक वो पहुंच ना सके और ये 4 रन डीजे। की तरफ से विवेक सिंह को, मानस जो विनायक के काफी गहरे मित्र हैं, और ये लो फुल टॉस गेंद क्या है, रन है, 6 नहीं है, तो 501 रुपए का इनाम वापस लिया जाता है। नीरज भाई के 500 रुपए बच गए। बहुत ही बढ़िया वापसी विनायक के द्वारा। बॉल शायद थोड़ा स्लो था, विवेक सिंह पढ़ नहीं पाए और उनके बॉडी पे लगा और ये डॉट बॉल, विनायक की अच्छी वापसी आप कह सकते हैं। आचार्य हरीश भाई बहुत ही बढ़िया गेंदबाज हैं, अपने छोटे रन अप से काफी सटीक गेंदबाजी करते हैं। सामना करेंगे कैप्टन जितेंद्र पांडे।
अप्पा साहब जहां कहीं भी हो कमेंट्री बॉक्स में आ जाए। अमित आपको याद कर रहे हैं। और ये पहला गेंद ऑलमोस्ट ब्लॉक होल में यॉर्कर की तरफ था और यहाँ पे थोड़ी बहुत मस्करी हो गई। 1 रन के लिए अप्रिशिएट करते हुए जितेंद्र पांडे हरीश आचार्य को उनकी गेंदबाजी के लिए बहुत बढ़िया, अच्छी स्पोर्ट्समैनशिप देखने को मिली कि बैट्समैन बॉलर को अप्रिशिएट कर रहा है फॉर हिज बॉलिंग। और ये लो फुल टॉस और बहुत ही तगड़ा करारा 6 विवेक सिंह के बैट से और ये 501 रुपए का इनाम नीरज। करारा प्रहार किया स्क्वायर लेग की दिशा में, अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर के द्वारा और मात्र 1 रन। हरीश आचार्य गुड कमबैक करते हुए वो 6 लगने के बाद काफी अच्छी कमबैक की उन्होंने। विवेक सिंह वहां पे कुछ परेशान नजर आते हुए। लो फुल टॉस गेंद विवेक पांडे सॉरी जितेंद्र पांडे ने कवर्स के ऊपर से खेल दिया। शैलेश की अच्छी फील्डिंग वहां पे 1 रन के लिए और बॉल अपने बॉलिंग मार्क पर। हरीश आचार्य अपनी अगली गेंद के लिए तैयार, बैट्समैन विवेक सिंह। और विवेक सिंह ने करारा प्रहार किया सीधा स्ट्रेट दिशा में 4 रनों के लिए, बहुत ही बढ़िया स्ट्रेट शॉट। हरीश भाई की एक गेंद और बची हुई है। इस आखिरी गेंद में देखते हैं विवेक सिंह किस तरीके का शॉट खेलना पसंद करेंगे या फिर हरीश भाई की तरफ से वापसी होगी, देखते हैं। और ये गेंद हवा में गई है, बॉलर नीचे और ये कैच बहुत ही बड़ी मछली जाल में फंस गई है। वॉरियर्स खुशी मनाते हुए। बहुत ही बढ़िया वापसी दिखाई उन्होंने, आखिरी गेंद पे एक बड़ा विकेट लेकर चले गए। इसी तरीके से ओवर की समाप्ति पे राजेश नाम है ना, राजेश है। राजेश सिंह अगले गेंदबाज हैं राजेश सिंह, सामना करेंगे जितेंद्र पांडे। नॉन स्ट्राइक पर इंतजार में रहेंगे जिनी जायसवाल, जिन जैस।
और इसी तरीके से हमारे कमेंटेटर, मराठी कमेंटेटर रुपेश भंडारी जी का स्वागत है, वो फिर से कक्ष में आ चुके हैं। रुपेश भंडारी। इथे 2 चेंडू या षटकातील झालेले आहेत। धाव संख्येवरती नजर टाकली तर 37 धावा। पहिली इनिंग प्रगतीपथावरती आहे एलएसजी पेसर्स पुढे येऊन सरसावून मारला ऑफ साइडला, एक्स्ट्रा कव्हरेज क्षेत्रातून क्षेत्ररक्षण दूरवरतून येतील तोपर्यंत एक धाव। 38 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात। चौथी ओव्हर प्रगतीपथावरती आहे। 3 चेंडू जर आतापर्यंत टाकून झाले तर राजेश सिंग याचे स्ट्राइक वरती जर आपण पाहाल तर या ठिकाणी आहे जिमी आणि नॉन स्ट्राइक रेनला आहे जितेंद्र पांडे। ऑफ साइडला चांगला केलाय कट, तिथे काय होईल पहा, क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत धावतायत जीवाच्या आकांतानं मात्र चेंडू यस सर यांचं खरोखर कौतुक करावं तितकं कमी। काय सुंदर गाणी या ठिकाणी वाजवतात, हिंदी गाणी असतील, मराठी गाणी असतील, मध्ये मध्ये इंग्लिश गाणी सुद्धा ते वाजवत आहेत आणि एक कौशल्य आहे त्यांच्याकडे। कोणती गाणी कोणत्या वेळेस कोणत्या मित्रांना आवडतील ना ते त्या वेळेस ती अगदी योग्य प्रकारे वाजवतात। जे गाणी म्हणून वाजतंय कळतच नाही नक्की क्रिकेट स्पर्धा पाहायला आलो काय कोणाच्या तरी हळदीला गेलोय। आणि या ठिकाणी जो बिर्याणीचा आस्वाद आपण सर्वांनी घेतलाय तो म्हणजे ज्यांचं योगदान लाभलेलं आहे त्या बिर्याणीसाठी थोर अन्नदाते राम सर, सागर सर आणि निविन सर या सर्वांचं भरल्या पोटी मनापासून आभार। लेग साइडला उंचावून मारलाय, तिथे एक बाउन्स, क्षेत्ररक्षक हातात टप्पा, स्वतः बॉलिंगची ऍक्शन करत थ्रो सुद्धा केलाय तिथे आणि तोपर्यंत येत आहेत 2 धावा। एकच धाव या ठिकाणी करेक्शन थोडंसं होत आहे। इथे पुढे येऊन सरसावून मारला, काय सुंदर फटका या ठिकाणी जिमीच्या बॅट मधून येतो खणखणीत रन, जितूच्या बॅट मधून येतो खणखणीत रणजणीत षटक। नजर टाकली तर एलएसजी स्पेसर या संघाची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 49, अर्धशतकासाठी केवळ एक धाव कमी आहे। आता इथे 2 षटकर राहिलेली आहेत, 12 चेंडू आहेत, सेमीफायनलचा थरार आहे। जर का समजा इथे जर का फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल ती एलएसजी पेसर या संघाला, परंतु एलएसजी वॉरियर्स हा संघ सुद्धा काही कमी नाही आहे, त्याच्याकडे सुद्धा मोठे मोठे गोलंदाज तर आहेत पण घातक असे फलंदाज आहेत। आपण अनेक वेळा पाहिलेले काल आणि आज की अत्यंत खडतर ठिकाणी सुद्धा त्यांचे गोलंदाज आणि फलंदाज योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। कालपासून आणि आजपासून आपण पाहता या ठिकाणी एलएसजी क्रिकेट क्लब पलावा आयोजित एलएसजी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम।
लेग साईडला उंचावून मारला तिथे काऊ कॉर्नर क्षेत्रात काय होत आहे आणि हा येतोय खणखणीत रंजनीत चौकार बॅट्समन काय होतंय कधी कधी गाण्यांचा आवाज कमी असतो ना हवेचा आवाज जास्त असतो यंत्र तंत्र आणि त्याच्यातून निर्माण होणारी ध्वनी हवेत आहे चेंडू तिथे काय होईल तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन क्षेत्राचे 3 धावतायत चेंडू पकडतायत आणि तोपर्यंत मात्र 2 धावा इथे धावून काढले पहिली इनिंग चालू आहे LSG पेसरचा संघ या ठिकाणी थोडस कधी आक्रमक तर कधी सुरक्षित क्रिकेट खेळताना त्यांचे फलंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत हो सुरक्षित क्रिकेट हलकासा कट केला तिथे एकच धाव त्या ठिकाणी मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का यस नो आणि अमोल सर तिथे चांगलं यष्टिरक्षण करतायत मात्र थोडासा हलकासा अपील सुद्धा झाला होता परंतु अंपायरने तो निश्चितच फेटाळलाय अंपायर आता 1 धाव काढलेली आहे काय वाटतंय सर आपल्याला की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिलं सेमीफायनल मध्ये LSG चॅम्पियन्स हा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि LSG पेसर्स आणि LSG वॉरियर्स या संघांमध्ये तुल्यबळ लढत या ठिकाणी चालू आहे यांच्यातील जो संघ विजेता होईल डायरेक्ट फायनलला येणं म्हणजे काय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक फिक्स झालं आणि प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिलं तर 74 आहे आतापर्यंत हो ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू ऑफ साइडला तटावलाय तिथे कव्हर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत 1 धावेला रोखू शकत नाहीत एका धावेने का होईना संत गतीने का होईना धाव फलक पुढे सरसावतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 57 57 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे मित्रांनो लेफ्ट साइडला उंचावर मारायचा प्रयत्न होता फटका थोडासा काहीसा बॅटच्या मधोमध बरोबर आला नाही तिथे अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल आणि एकच धाव आता पाहिजे माहितलं तर या षटकामध्ये निश्चित धावा सर कमी आलेल्या आहेत पहिल्या षटकात चौकार पहिल्या बॉलवर चौकार नंतर 2 नंतर 1 सुंदर कमबॅक करतायत गोलंदाज करण ठोंबरे हो काय सुंदर बॅटिंग आहे नजाकत पूर्ण टायमिंग शॉट कशाला म्हणतात ते येते या ठिकाणी दिसतंय बॅट्समन जेतू पांडेच्या बॅटमधून चौकार डीजे मास्टर जाऊ शकेल काय वाटतं आपल्याला पेसर्स आणि वॉरियर्स हे 2 संघ खेळतायत दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत त्यामुळे प्रेडिक्ट करणं थोडं मुश्किल आहे की कोण जाऊ शकतं पण एक आहे जो चांगला खेळ करेल तो नक्कीच फायनल मध्ये जाईल निश्चितच चांगली माहिती आपल्याला पुरवत आहे जो चांगला खेळेल काय बोलताय ज्याच्याकडे दमखम आहे कर्तृत्व आहे कार्यक्षमता आहे आणि कर्तव्याप्रती एकनिष्ठ आहे तो संघ निश्चितच जाईल नक्की आणि शेवटचं षटक घेऊन येतोय शावलिन राईट आर्म मीडियम पेसर बॉलर शावलिन पहा अमोल सर या ठिकाणी स्वतः कप्तान सुद्धा आहेत आणि यष्टिरक्षणाचं सुद्धा काम करतायत संघाला निश्चित मार्गदर्शन करताना कारण त्यांना माहिती शेवटचं षटक आहे स्कोर कार्ड वरती जर नजर टाकली तर 62 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट शेवटचे 6 चेंडू आहेत चला अमोल सर विनंती कृपया पटापट खेळा अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायच्या आहेत तिथे आणि अमोल साहेबांनी बदललेला आहे आपला गोलंदाज बदललेला आहे शावलिनच्या ऐवजी शेवटची ओव्हर टाकतोय
उत्तम पवार. उत्तम पवार सर्वोत्तम कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. काय बोलताय सर? नक्कीच उत्तम पवार एक चांगले गोलंदाज आणि फलंदाज आणि आयोजनामध्ये सुद्धा त्यांचं तितकंसं मोठं योगदान राहिलेलं आहे आतापर्यंत. ऊर्जा प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये उत्कृष्ट असे आयोजन करतात ते दरवर्षी. आणि मला वाटते सर एक ग्रामीण भागातून आलेले जरी असले तरी या ठिकाणी सर्व मित्रमंडळींना सोबत घेऊन एक चांगली क्रिकेट स्पर्धा व्हावी हे त्यांचा मानस आतापर्यंत हा निश्चितच राहिलेला आहे. हो, उत्तम पवार हे टर्फ क्रिकेटचे बेताज बादशाह आहेत. ते ऑलराऊंडर आहेत. तिथे पहिला बॉल जिनीला. उत्तम पवार आपण त्यांना ओळखतो पण ऑनलाईन मध्ये त्यांनी नाव टाकलंय सॅम 11. काही जण लेखक पहा कवी असतील तर ते टोपण नावाने लिहितात, तसे हे खेळताना टोपण नावाने खेळतात असं म्हणायला काही हरकत नाही. जिनी जयस्वाल आणि हा व्हाईट बॉल. निश्चितच थोडीशी अवांतर डाव्या इष्टाच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि हंपर जिथे दंडित करतायत. एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या 64 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिली इनिंग या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे मित्रांनो. सेमीफायनलचा फटका अप्रतिम खेचलाय तिथे जिमीने आणि येतोय खणखणीत षटकार. आहे. जिनी जयस्वाल साठी प्रत्येक बॉलचा हिशोब ठेवला जाईल इथे. निश्चितच सर ही जर टुर्नामेंट आहे काय बोलताय, ही जर प्रॅक्टिस मॅच जर असली असती तर जिमेला किती शिव्या पडल्या असता हे सांगायची गरज नाही. काय बोलताय? नाही, आणि त्याला बॉल जाऊन शोधून आणायला लावला असता आपल्या लोकांनी. जिनी जयस्वाल एक उत्कृष्ट षटकार मारून तो परत क्रीज वरती उभा आहे. नाही निश्चितच एक जिनी एक घातक असा फलंदाज आहे आतापर्यंत पाहिलेले आपण. काय खणखणीत षटकार त्या ठिकाणी त्याने काऊ कॉर्नर ठोकला होता आताचा. पुढचा चेंडू उत्तम पवार जिनी जयस्वालला परत एकदा प्रयत्न केलेला आहे पण नाही, यावेळी त्यांना नाही जमलेलं आहे. कमबॅक केलं इथं लक्ष्मणनं. खरं तर पहिली तेरी तर दुसरी मेरी. सॅम 11 वा वा त्यांनी इथे आम्हाला इशारा केले की आमचं नाव सॅम 11 हे घ्या. उत्तम पवार जिनी जयस्वाल उत्कृष्ट फुल टॉस बनवलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांसाठी जिमी रॉक ऑन फायर. 2 षटकार या षटकार आजचा खरं तर आजचा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपूर्ण भारत वर्षभर मनवत आहेत. हो ऑफ साइडला तिथे चेंडू मारलाय. तिथे पहा काय होत आहे. पॉइंट कव्हर मधून क्षेत्ररक्षक पकडतील तोपर्यंत 1 धाव मिळालेली आहे. आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू. फटका खेचला तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि हा त्यांच्यातून करणच्या हातातून शक्यतो झेल कधी सुटत नाही. नंतर एलएचजी पेसर्स हा संघ काय सुंदर खेळलाय.
शेवटचा षटकार आपला माफ करा चौकार येतो आहे आणि अशा प्रकारे 6 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर LHG स्पेसर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 81 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आणि विजयासाठी पाहिजे त्या LHG वॉरियर्स या संघाला 82 धावा 36 धावा हे टार्गेट कशा पद्धतीने या ठिकाणी ते पार पाडतायत. खरं तर या ठिकाणी सर हा ते दोन्हींपैकी जो संघ जिंकेल तो डायरेक्ट चॅम्पियन्सला जाऊन आपला फायनलला जाऊन पोहोचेल. नक्कीच LHG पेसर्स वर्सेस LHG वॉरियर्स मधला जो संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये खेळणार आहे. फायनल करू द्या ना. माईक बंद करो ना. वॉरियर की तरफ से शुरुआत करेंगे करण थोमरे और सुलिंदर. लेफ्टी एंड राइटी कॉम्बिनेशन जो फील्डिंग को परेशान करके रखा रहता है, इधर जाए कि उधर जाए, कि दो फील्डर को तो थका थका के ही आधा कर देता है. ओपनिंग साठी आलेले आहेत करण ठोंबरे आणि
फील्ड किया और बॉल को वापस बॉलिंग मार्क की तरफ 2 रन के लिए। इसी बीच 2 रन की प्राप्ति हो चुकी है। अगली बॉल विवेक सिंह लेकर तैयार करें थुमरे के लिए। अपनी टीम डालो, सी टीम, LSG सी। अरे नितिन भाई, सी टीम में तो अपन आ ही जाएंगे, डाल दो। नहीं दे रहे हो बाहर का टीम पैक दे, ओपन एंट्री है नहीं। पुढचा चेंडू विवेक सिंग तो करण। ओ बोल्ड, और ये बहुत ही बढ़िया गेंद विवेक सिंह की, यॉर्कर गेंद, स्टंप उखड़ गए। मैच का पूरा रुख एक तरफ चेंज कर चुके हैं आणि विवेक सिंग यांच्या और ये जितेंद्र पांडेनी 501 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। 501 का इनाम विवेक सिंह के लिए कैप्टन के द्वारा जितेंद्र पांडे। आणि करण ठोंबरे नाराज होऊन बाहेर जाताना खूपच निराशाजनक कामगिरी त्यांची। शैलेश अगले जो बैट्समैन आए हैं शैलेश कुमार सामना करेंगे विवेक सिंह का। ये जो बोल्ड हुआ ये एक तरीके से पूरा मैच जो है वो पेसर्स की तरफ मुड़ चुका है। यहां से मैं टीम को निकालना कोई मुश्किल काम तो नहीं है, लेकिन उसके लिए बहुत ही सूझबूझ से और अच्छी गेंदबाज बैटिंग करनी पड़ेगी। आयकॉनची विकेट घेतलेली आहे। ओ हवेत चेंडू होता, चेंडू हवेत होता आणि झेल सुटलेला आहे आणि 2 धावा कंप्लीट केलेले आहेत। शैलेश ने कवर्स की तरफ ये शॉट खेला 2 रन के लिए। जब तक धनराज फील्ड करते, बॉल को फील्ड करते और बॉलर की तरफ फेंकते, तब तक 2 रन शैलेश ने भाग कर तेजी से कंप्लीट कर लिए। 2 रन। और ये बहुत ही बढ़िया गेंद, एकदम बीट हो गए शैलेश, आगे बढ़कर खेलना चाहते थे, बैट भी घुमाया था बहुत तेजी से, लेकिन अधिकतम बाउंस की वजह से जो बॉल है वो सीधा कीपर जिन जायसवाल के हाथ में और शैलेश सिर्फ देखते रह गए। शैलेश जो कि हार्ड हिटिंग के लिए जाने जाते हैं, देखते हैं अपनी टीम को कहां तक ले जाते हैं। पुढचा चेंडू विवेक सिंग टू शैलेश आणि हा अवांतर धाव और अंपायर का इशारा, वाइड गेंद, दिशाहीन गेंद विवेक सिंह के द्वारा, जिसका 1 रन का इजाफा हुआ बैटिंग टीम की तरफ। शैलेश को भी राहत की सांस। वाइड बॉलला सुद्धा फिल्डर अपील करतायत आउट साठी। कवर्स मध्ये फील्ड केलेला है विवेक सिंह की ये बॉल जो ऑलमोस्ट यॉर्कर थी, शैलेश ने उसे किसी तरीके से कवर्स की दिशा में खेला 1 रन के लिए। और इसी के साथ हा शेवटचा चेंडू आहे या षटकातला। स्कोर जा पहुंचा है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद इस ओवर की बाकी है। इस आखिरी बॉल पर सामना करेंगे सुलेंद्र, जो शायद इस इनिंग में पहला बॉल अपना खेले जा रहे हैं। देखते हैं वो इस बॉल पर क्या कारनामा करके दिखाएंगे अपनी टीम के लिए। टीम इस वक्त मुश्किल में है। और ये लो फुल टॉस तेज घुमाकर मारना चाहते थे सुलेंद्र, बैट पे लगा और मिड विकेट की दिशा में बॉल फील्ड की गई धनराज के द्वारा बाउंड्री के करीब, और उस पर सिर्फ मात्र 1 रन। और इसी के साथ ओवर की समाप्ति पे
7 रन 1 विकेट के नुकसान पर। दुसरं षटक टाकतायत जितेंद्र पांडे। जिनी जयस्वाल आणि जितेंद्र पांडे दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आता हे दुसरं षटक असल्यामुळे 3 फिल्डर सर्कलच्या बाहेर असतील। चेतन टोटरे अगला ओवर कमान खुद संभाली है कप्तान ने। कप्तान जितेंद्र पांडे सामना करेंगे सुलेंद्र सिंह। तो मस्त मस्त बॉल। जितेंद्र पांडेने ओळखले होते की त्यांनी स्विच केलेला आहे। एक मिनिट अंपायर 2 मिनिटं अंपायर 2 मिनिटं थांबा जरा। स्कोरिंग में जरा एक प्रॉब्लम है, जरा वेट कीजिए। एक मिनट बस, एक मिनट थोड़ा ग्लिच है, टेक्निकल ग्लिच है। 1 मिनट तकनीकी समस्या के कारण जरा 1 मिनट का इंतजार किया जाए। अब सूरज को तो कुछ कह नहीं सकते भाई, वो तो बरसाएगा। ठीक है, मैच कंटिन्यू करें। कंटिन्यू जी, स्टार्ट करें। दे दो पानी, दे दो। ठीक है, मैच को रिज्यूम किया जाए। स्टार्ट कीजिए। और ये गेंद जो है ना नीचे रह गई, जो ऊंचाई प्राप्त होनी चाहिए थी बॉल को टप्पे के बाद वो मिली नहीं और कंप्लीट बीट हुए सुलिंदर। ये बॉल सीधा विकेट कीपर के हाथ में, विवेक सिंह के हाथ में, डॉट बॉल। जितेंद्र भाई 1 मिनट मोर प्लीज। जनार्दन रेड्डी 1 मिनट और इंतजार करें। जनार्दन रेड्डी कुठे आहेत? रेड्डी भाई क्या हो रहा है? आगे बढ़ गए, ओवर समाप्त नहीं हो रहा है क्या? टेक्निकल इश्यू है, प्लीज वेट करें। जितेंद्र पांडे जी आप शुरू कर सकते हैं। आप टाइम पास बहुत करते हो यार सच में। तो भाई बता रहे, एक मिनट बता रहे। 7 रन 1 विकेट, 7 रन 1 विकेट। चलो चलो जीतू भाई चलो, अपने पास टाइम नहीं है, चलिए। मस्त मस्त, पाजीने मस्त फिल्डिंग केलेली आहे तिथं। एकच धाव।
हो सांगणे पाणी बॉटल होती ना तिथं कोणी नेली तो अभी 3 बॉल हुआ ना भाई, 3 बॉल 1 5 ओवर में गया है। 3 बॉल में 1 रन। हाँ, किसी का बॉलर चेंज जल्दी किया नहीं है इसलिए। पुढचा चेंडू जितेंद्र पांडे टू शैलेश मस्त चेंडू टाकलेला जितेंद्र पांडे यांनी फक्त 1 धाव मिळालेली आहे शैलेश ने पूरी कोशिश की थी इस गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाने की, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क होता दिखाई दिया नहीं। लेकिन भाग्यशाली रहे कि 1 रन उन्होंने किसी तरीके से निकाल लिया। अगली गेंद का सामना करेंगे सुलिंदर। और घुमाकर मारा है और ये बहुत ही बढ़िया कैच घेतलेला आहे बैकवर्ड पॉइंट की तरफ। थे ओके सॉरी ओके सॉरी 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 चुकी माफी। पुढचा चेंडू जेपी टू हरेश भाई और ये बॉल को पॉइंट की दिशा में कट कर दिया है और दो फील्डर आपस में टकरा गए। बॉल सीमा रेखा की तरफ जा रही थी लेकिन पीछे से भागकर फिर से निशान गए भाई गए और बॉल को पकड़ लिया। फर्स्ट एड की जरूरत है क्या? जिस तरीके से गिरे हैं और मैं अकेला क्यों गिरूंगा तो किसी को लेकर जाऊंगा। हम तो डूबे सनम, तुम्हें भी ले डूबेंगे। नंतर 11 रन झाले 2 विकेट वरती 11 रन 2 विकेट पे 2 ओवर के बाद अगला ओवर की शुरुआत करेंगे संतोष सावंत। जिनी जायसवाल फील्डिंग मध्ये चेंजेस करताना 11 रन पे 2 विकेट हो चुके हैं। शैलेश आपके दोस्त का मैसेज मैं डायरेक्ट पहुंचाता हूं, वेट करो। शैलेश ने अगर 6 मार दिया तो योगेश पांडे ने 501 रुपए का इनाम लगाया है। हवेमध्ये चेंडू आहे, जिनी जायसवाल खाली आणि पकडलेला आहे झेल। क्या बात है।
रूप में बहुत ही बढ़िया कैच चीनी द्वारा। अपनी अगली गेंद देखें और ये बहुत ही सुंदर डॉट बॉल सीधा विकेट कीपर विवेक सिंह के हाथ में। संतोष की एक डॉट बॉल जो टारगेट को बहुत ही दूर। और फिर से एक बढ़िया गेंद डॉट बॉल विवेक सिंह के हाथ में। संतोष सावंत की बहुत ही बढ़िया गेंदबाजी जो टारगेट को हर एक बॉल दूर ले जाती हुई और भरपूर कोशिश की है, हवा में मार दिया है उत्तम पवार ने। बॉल एक टप के साथ पाजी के हाथों में, उन्होंने बढ़िया थ्रो किया। जब तक थ्रो होगा पहुंचेगा तब तक के 2 रन बहुत ही आसानी से पूरे कर लिए हैं उत्तम पवार और हरीश आचार्य ने। अपनी अगली गेंद लेकर तैयार संतोष। और फिर से एक डॉट बॉल, बहुत ही बढ़िया गेंद संतोष सावंत। बहुत बढ़िया ओवर अब तक का घटित होता हुआ संतोष सावंत का। विकेट के साथ 3 डॉट बॉल भी आ चुकी है इसमें। और ये बहुत ही ऊंचा हवा में खेल दिया है। संतोष सावंत भाग रहे कैच के लिए लेकिन वो पहुंच नहीं पाए, जज नहीं कर पाए, उल्टा भाग रहे थे। चेतन भागते हुए कहीं से तो आए, बॉल को पकड़ा और बॉलर की तरफ थ्रो कर दिया। इसी बीच 2 रन कंप्लीट कर लिए गए। धन्यवाद। एलएजी स्पेशर्स वर्सेस एलएजी वॉरियर्स द्वितीय सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहिजे जिंकण्यासाठी या ठिकाणी एलएजी वॉरियर्स या संघाला 18 चेंडू 68 धावा, खूप मोठं आव्हान आहे या ठिकाणी। 18 चेंडू 68 धावा, 18 बॉल्स 68 रन्स फॉर द विनिंग पाजी। ओहो काय बीट झाली तिथे, पहिला चेंडू निर्धाव येतो इथे। अक्षरशः पाजीने मगाशी जो काही सुंदर झेल पकडला डाय मारून, आणि त्या डाय मारल्यानंतर आम्ही सहज त्या ठिकाणी नाव काय त्यांचं बॉलरचं संदीप सर, गौतम सिंग सर। वाह, एक समर्पित भावनेने खेळणारा क्रिकेटर। फटका अप्रतिम हवेत आणि निश्चित जाईल षटकार, हवाई सफर। डीजे मास्टर टाकलीत आपण, तर आता पाहिजेत त्या सर 16 बॉल 62 धावा पाहिजेत सर या ठिकाणी। परत दुसरा उत्कृष्ट षटकार खेचलेला आहे। निश्चित सर, धावसंख्या खूप मोठी आहे, हा पल्ला खूप मोठा आहे। धावा आणि
बॉल्स यांची खूप मोठी तफावत. असे मोठे फटके घेतले तर या ठिकाणी कमतरता येऊ शकते, याच्यामधलं अंतर कमी होऊ शकतं आणि विजयाच्या जवळ हा संघ जाऊ शकता. LSG वॉरियर्स आतापर्यंतची कालपासून आतापर्यंतची मेहनत या ठिकाणी पुढील 10-15 मिनिटांमध्ये या ठिकाणी सिद्ध होणार आहे. ती शेवटचे 3 षटक चालू आहेत. 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. काय बोलताय सर आपण? हो, अशा अजूनही फटक्यांची गरज आहे. जर आपल्याला विजयापर्यंत पोहोचायचं तर असे फटके आले पाहिजे. निश्चित सर, पहा लगातारचे 2 षटकार आलेले आहेत, मोठे फटके आलेले आहेत इथे. गौतम पुढचा चेंडू घेऊन हरेशभाई. हरेशनी 2 खणखणीत षटकार खेचलेले आहेत. गौतम सिंगची ओव्हर प्रगती पथावरती आहे सर. टार्गेट खूपच मोठं आहे. बॅटिंग निश्चितच दबाव बॅट्समन वरतीच असणार आहे. फटका फसलाय तिथे 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 थोडासा फुटबॉल होतोय. फुटबॉलनी थोडासा चेंडू आणखीन लांब जातोय आणि इथे काय होईल? इथे माझ्या मते 2 धावा या ठिकाणी धावून काढल्यात. बिपिन सिंग एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. बिपिन सिंग आणि आताची एक धाव ही शॉर्ट आहे. फटका हवेत आहे तिथे ऑफ साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. कॅच घेण्याचा सुंदर प्रयत्न केला तिथे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धनराजने. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं तिथे पहा. लेग साइडला तिथे काऊ कॉर्नर विजन क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षक येतील पण दोघांच्या मधून जाईल खणखणीत रंजनीत चौकार. बॅट्समन हरेशच्या बॅटमधून मोठी आहे परंतु धाव संख्या जर अशा नो बॉलने जर आल्या तर निश्चितच अवघड होऊन जाईल इथे LSG पेसर्सच्या संघाला. आताचा जर मोठा फटका आला तर निश्चितच या ठिकाणी LSG वॉरियर्स हा संघ पुन्हा एकदा मैदानात येऊ शकतोय. उत्कृष्ट चेंडू टाकलेला जितेंद्र पांडे आणि डॉट बॉल. याच्या अगोदर नो बॉल 4 रनचा आहे. हा डॉट बॉल आलेला आहे. पस्तीस झालेला आहे स्कोर. JP सर या ठिकाणी बॉलिंग मार्ग वरती स्वतः कर्णधार खर तर जबाबदारी स्वीकारली स्वतः इथे. फटका उंचावून मारला लेग साइडला हवाई सफर षटकार. अंपायरच्या दोन
पाऊस अक्षरशः वरचवला इथे आणि सेमीफायनलचा आगाज आहे. विजयाच्या थोडंसं का होईना समीप जाण्याचा प्रयत्न ते करतायत. अशीच कंटिन्यू जर पुढे कामगिरी राहिली तर निश्चितच विजयाच्या समीप जायला वेळ लागणार नाही इथे LHG वॉरियरच्या संघाला. 9 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 9 बॉल मध्ये 41. निश्चितच सर 41 धावा पाहिजेत 9 चेंडूंमध्ये. 41 रिक्वायर्ड इन 9 बॉल्स. माफ करा 10 चेंडू आणि 41 धावा. 2 बॉल झाले या षटकातले. 2 बॉल झालेले. पहिले 6-11 आले ते नाही पाहिजे. मी स्कोर हा बॉल आणि 41 धावा. JP सर या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. आणि हा इथे येतोय अवांतर धाव. व्हाईट बॉल. धाव संख्या 1 ने वधारेल. धाव संख्या फलकावरती जर आपण पाहिलं तर धावा झालेल्या आहेत त्या 43 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स LHG पेसरच्या संघाच्या. फटका अप्रतिम लेग झाला तिथे क्षेत्ररक्षक नाहीत. गॅप मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स. चौकार चौकार चौकार. डीजे धावा पाहिजे तिथे. सामना हाय व्होल्टेज आहे. LHG पॅसर संघ काय होते पाहावं लागेल. 9 चेंडू आणि धावा पाहिजेत 36. सामना कुठे होता सर? मोठं आव्हान होतं परंतु 2 षटकारांनी 3-4 मोठ्या फटक्यांनी सामना बदली झालाय. आता सामना LHG पेसर्स आणि LHG वॉरियर्स या दोन्ही संघांच्या बरोबरीत आलेला आहे. बरोबर. हरीशने मॅच मध्ये परत आणलेला टीमला. हरीशने वैयक्तिक धावा 30 केल्यात आणि चेंडू त्यांनी घेतलेले ते 10 चेंडू 30 धावा. वा काय सुंदर कामगिरी केले अगदी संघाला योग्य वेळेस. फटका हवेत ऑफ साइड तिथे गॅप मध्ये आहे. हा फलंदाज कोणालाही थांबत नाही. हरीश अक्षर आणि इथे चौकार. या चौकाराच्या मदतीने त्याची वैयक्तिक धावसंख्या 34. अमोल कडाले यांच्याकडून 501 रुपयाचं इनाम दिलेलं आहे हरीश यांना. आता पाहिजेत 8 बॉल 32 धावा. विजयासाठी पाहिजेत 8 बॉल 32 धावा. या षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. फटका चांगला तिथे गॅप मध्ये आहे का बघावं लागेल. तिथे चेंडू आहे का तिथे गॅप मध्ये आणि हा येतोय खणखणीत रंजने चौकार. हरीश ऑन द फायर.
LHG पेशर्स आणि LHG वॉरियर्स यामधील दुसरी सेमी फायनल चालू आहे मित्रांनो. आणि LHG पेशर्स संघ हा जर पाठीमागील 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर हारण्याच्या गर्तेत होता, अक्षरशः पराभवाच्या शाळेत होता. मात्र या ठिकाणी LHG पेशर्स हा संघ पुनश्च एकदा विजयाचा दावेदार म्हणून या ठिकाणी सक्षम उभा राहिलेला आहे. आता LHG वॉरियर संघाला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्वतः बॉलिंग मार्क वरती कप्तान JP पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न सबसेल फेल होतात आणि या ठिकाणी डॉट बॉलची सांगता येते. अशा प्रकारे ही ओव्हर सुद्धा हे षटक या संपलेलं आहे जितेंद्र पांडे यांचं. तर धावसंख्या फलकावरती जर आपण नजर टाकली तर सर आम्हाला सांगतील या ठिकाणी स्कोर गार्ड वरती धावसंख्या ही झालेली आहे. 6 बॉल आणि 28 धावा पाहिजेत. काय वाटतंय सर तुम्हाला? आपल्याला तुमचे हे ओळखीचे सर्व खेळाडू आहेत तर आता उत्तम पवारांच्या हातामध्ये आहे सर्व काही, ते नक्कीच करू शकतात. 6 बॉल मध्ये 28 रन. निश्चितच उत्तम पवार सर हे एक मोठं नाव आहे ज्यांनी खरं तर ऊर्जा प्रीमियर लीग सुद्धा गाजवलं होतं सर. की नक्की आता पाहिजेत त्या 6 चेंडू आणि 28 धावा. ऐकूया तोपर्यंत एक सुंदर संगीत. वरती चेंडू येऊन आदळला. इथे रनआउट होतोय का पाहावं लागेल. आणि इथे काय होत आहे? फलंदाज बाद दिलेला आहे. फलंदाज बाद. काय होतंय पहा, दोलायमान स्थितीमध्ये मॅच आहे. आपण पाहतोय लगातारच्या 2 षटकांपासून इथे विनायक आलेला आहे नॉन स्ट्राईकला. पुढचा चेंडू त्या ठिकाणी लेग साइडला मारलाय. तिथे फाईन लेन रिजन क्षेत्रात तिथे क्षेत्र धावतील त्यांच्या आवाक्यात येतोय की नाही येतोय. खणखणीत चौकार. आउटफील्ड खूपच. हरीश काय तळपतोय, काय सुंदर खेळतोय. ऐकूयात एक सुंदर डीजे. पाहिजेत विजयासाठी LHG पेसरच्या संघाला. फटका सुंदर आहे. तिथे ऑफ साइडला आहे, तिथे एक्स्ट्रा कव्हरेज क्षेत्रात आहे. क्षेत्राचे दोघे धावतात मात्र अडवू शकत नाही. 4 धावा. येतोय उत्कृष्ट फटका मारलेला आहे. नवीन काय सुंदर आहे. आणि आमचे सामोल सर आम्हाला या ठिकाणी सांगतायत फलंदाज करणारा प्लेयर आहे त्या ठिकाणी हरीश आणि 57 वर्ष वय आहे. आपल्या सर्वांना लाजवेल असं वय, खरं तर तारुण्याला लाजवेल असं वय त्यांचं आहे.
फटका सुंदर आहे, सरळ खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, थोडीशी हलकीची मिसफील्ड निश्चित होते कॅप्टन स्वतः जेपी कडून. हलकीची अपील सुद्धा झाली होती तिथे रनआउटची, मात्र अंपायरने निर्णय फेटाळलाय. त्यांची अपील फेटाळली, माफ करा. आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय ते मात्र आता इथे 1 बॉल 18. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या ठिकाणी. एलएजी वॉरियर्स हा संघ या ठिकाणी विजय ठरतोय खऱ्या अर्थाने. षटकार घेतलेला आहे, उत्तुंग षटकार. 50 झालेले हरेश सर. सर या ठिकाणी हरेश सरांसाठी वैयक्तिक 50 धावांवरती ते खेळत आहेत. 57 वर्षाचा तारुण्यमय पुरुष. हरेश सर आपण स्टेज वरती यायचंय. मस्त, उत्कृष्ट. 57 वय, हे वय फक्त एक आकडा आहे त्यांच्यासाठी. निश्चितच हरीश सर यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे, निश्चितच आहे. वा 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 वा, काय आहेत पहा. निश्चितच जे दुसरे हरेश आहेत त्यांना स्वतःवरती कमीपणा येतोय की काही होत नाही आपल्याकडे. काही नसतं, नावात काही नसतं.